नमस्कार मंडळी, हे माझ्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि ज्या कार्यक्रमाला साधं नाव नाहीये त्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज मी तुमचा आणि माझ्या आवडीचा विषय घेऊन आलोय. तो म्हणजे काय? अर्थातच लग्न. तर मित्रांनो, की आपण आज जाणून घेणार आहोत लग्नाबद्दल. तर त्यासाठीच आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये एक नवीन जोडपं बोलवलेलं आहे. आणि आजकाल तुम्ही बघू शकता की जिथे जिथे हे लग्न चालूच आहेत. म्हणजे माझं तर होत नाहीये, पण तरी सुद्धा बाकीच्यांची तर होत आहेत ते लग्न चालू. तर आपण जाणून घेणार आहोत, लग्नाची माहिती घेणार आहोत की लग्न झाल्यानंतर लाईफ काय असतं. एक्सक्यूज मी. नमस्कार. नमस्कार. एक्सक्यूज मी तुमच्याशी बोलतोय. बोला. सर्वात प्रथम मी तुमच्या दोघांचं अभिनंदन करतो. अभिनंदन वहिनी. बर ठीक आहे. तुम्ही दोघांनी आपापली पहिली प्रेक्षकांना नावं सांगा. नाही, आपापली नाही, ती माझं मी तीच. खूप फेमस आहे पुण्यामध्ये शनिवार पेठ. खूप फेमस आहे पुण्यामध्ये शनिवार पेठ. गल्ल्यावर बसतात आमचे हे. नाव घेते आशिष शेठ. आशिष शेठ आहेत जगातले सर्वात ग्रेट. आशिष शेठ आहेत जगातले सर्वात ग्रेट. पण जेव्हा झाली त्यांची आणि नेहाची भेट तेव्हाच त्यांचं आयुष्य झालं सेट. काय चाललंय? कसली नावं घेताय तुम्ही? मी तुम्हाला तुमची पर्सनल नावं फक्त सांगायला लावली आहेत. उखाणे कसले मारता इथं बसून? सांगितलं ना, आशिष आणि नेहा. अरे ही कसली फालतू नावं घेताय? छान नाव घेतलं, छान नाव घेतलं, काय करताय? ते तुम्ही घाबरायचं. तुम्ही त्यांच्या ताटा खालचा मांजर आहे. पल्लू के पीछे तुम हो, हम नाही. नाही असं नाही. आणि जर हे असंच राहिलं ना तर लोक आपल्याला जोड्याने मारतील आणि आपल्याला नावं ठेवतील. नावं ठेवतील. ओ, आमच्या जोड्याला जर कोणी नावं ठेवली ना तर आम्ही त्यांना मोचीने मारू. मोचीने मारू? हे काय आहे मोचीने मारू? अहो, मोची म्हणजे तो जोड्याचा एक ब्रँड आहे जो यांना आवडतो. त्यांचं असं म्हणणं की जर आम्हाला कोणी नावं ठेवली तर आम्ही जोड्यानी मारू, जोड्यानी, असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचा जोडा आहे ना दुसऱ्यांच्या तोंडात मारता येईल असंच आहे. आणि इथं मी आहे इंटरव्ह्यूला. मी 10 वेळा सांगतो तुमच्या दोघांचंच चाललंय. ही बेडरूम नाहीये, स्टुडिओ. हे लक्षात घ्या. तू तुझ्या चपला घालून घे. तू चपला का काढलास? इथं मारामारी करणार आहेस का? ती मारामारी घरी करायची आपल्या. इथं नाही. तू चपला थांबा वहिनी, मी तुमची जाहीर माफी मागतो. शांततेत आपण पुढचा इंटरव्ह्यू कंटिन्यू करू. मी माफी मागितली. ठीक आहे. पण चपला बाहेर आहेत ना? तुम्ही चपलांचे विषय बंद करा, नाही तर लोक माझ्या चपलांचा हार माझ्या गाळ्यात टाकतील. म्हणजे थांबा जरा. चपला बाहेर आहेत की नाही? अनवाणी बसली आहे ना मी इकडे. नाही, तुझ्याकडे वगैरे म्हणून चप्पलच आठवती. नाही, मी नाही हसलो. मी बघतोय फक्त माझं स्क्रिप्ट. प्रथम तुम्ही दोघांना मला असं विचारायचंय आणि प्रेक्षकांचाही तो प्रश्न आहे की लग्न झाल्यानंतर माणसाचं आयुष्य बदलतं, हे खरं आहे का ही बळच अफवा आहे मार्केट मधली? बरोबर आहे, बदलतं. बरोबर आहे. फक्त माणसाचं नाही, बाईचं पण बदलतं. काय बदलतं? आयुष्य. हिचं बरोबर. आणि वहिनी तुम्ही थोडं पूर्णच बोला. हिचं बरोबर, असं अर्धवट नको. हिचं बरोबर. बरं, मला तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही आता जे लग्न केलं ते खरंच तुमचं प्रेमविवाह आहे का हे असंच आपल्या घरचे म्हणतायत म्हणून करून टाकलं, बळजबरी? ऑब्विसली बळजबरी नाहीये. जबरी आहे, प्रेम जबरी आमच्या. हो, अगदी तुमच्या चेहऱ्यावर कळतच की केवढी जबरी प्रेम आहे. बर, मला एक तुम्हाला असं विचारायचं कोणता प्रश्न असा आहे वहिनी की तुम्ही एकमेकांना किती वर्षांपासून ओळखता? आम्ही सांगतो 4-5 वर्ष तर नक्कीच झाली. 4-5 वर्ष. हो, 4-5 वर्ष. मी सांगतो. 4 वर्ष 5 महिने 6 दिवस 7 तास आणि 8 मिनिटं. वा वहिनी, डिटेलिंग. वा 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 वा, काय डिटेल केली. पण मला एक असं आता 9 झाले महिने नाही मिनिट. पण ह्याच्यात महत्वाचा पार्ट असा होता की त्यांना माहितीच नाही तुम्ही कधी भेटलात ते. हे तुम्ही लक्षात घ्या. हसण्यावारी घालू नका. माहिती मला एवढाच प्रश्न पडला की तू एवढं तुझं गणित चांगलं असून तू गणित नापास कशी काय झाली ती शाळेत? सॉरी, नाही, जबरी होता ना प्रेम. हे जे ट्रिपचं बोलतोय, हा जो सुखी संसार चालू आहे तो कोणामुळे चालू आहे? स्टे इन्व्हेस्टेड प्रायव्हेट लिमिटेडमुळे.
वेळोवेळीच आम्ही स्टे इन्व्हेस्टेड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पैसे गुंतवले होते, त्यामुळे हा सगळा सुखी संसार चालू आहे, एवढ्या ट्रिप चालू आहे, एवढी मजा मस्ती चालू आहे, एवढी मस्करी चालू आहे. तर तुम्हाला जर पैसे गुंतवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये स्टे इन्व्हेस्टेड प्रायव्हेट लिमिटेडबद्दल सगळी माहिती दिलेली आहे, लगेच जाऊन चेक करा. हा, माझा पुढचा प्रश्न असा आहे. बरं थांबा जरा 2 मिनिटं. बेबी आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा तारीख काय होती रे? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. सांग ना पटकन. एक मिनिट मी सांगतो. वहिनी मी तुम्हाला सांगू का, आमच्या शेजारी एक जण राहतात, कपलच आहेत, असं नवीन कोरं कपल आहे, पण ते न सांगता तो मुलगा त्या मुलीला त्या तारखेला गिफ्ट देतो. 14 फेब्रुवारी 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे असतो, प्रेमाचा दिवस असं मला बेबी वाटतं. मला फालतूची बडबड नको आहे. मला लगेच सांग, नाही तर मी तुला घरी गेल्यावर नाही देणार. हा, काय नाही करणार आहे? खायला तुला जेवण बनवता येतं? येतं की, ऑब्विसली येतं. किती छान बनवते, उल्लू उल्लू. त्याचं मस्करी. तुम्ही पण उल्लूच दिसताय. असं की आता तू शांत हो, चिडू नको. आपण कॅमेरामध्ये लोक बघतात आपली. मला नाही फरक पडत. मला आधी तू तारीख सांग. हो, आवडत लोक बघतात. ए गप जरा. आपण शो माझच आहे. म्हणजे मला थांबा जरा. गप्पा थांबाव. नाही मी तारीख तू मला तारीख सांग मी बेबी. सांगतो. नाही लगेच मी सांग. सांगतो. मला लगेच सांग. तारीख वगैरे सगळीच लक्षात ठेवतात, पण मी वेळ लक्षात ठेवली. 12 वाजले होते, 12. तेव्हापासून आजपर्यंत 12च वाजले. म्हणजे मी तुझ्या आयुष्यात असल्यामुळे 12 वाजले. बघा वहिनी, बघा बाबा, माझं काय तुम्ही भांडण लावू नका, तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या. 12 वाजले म्हणजे मी वेळ थांबली असं म्हणते तू आल्यापासून, एवढंच मला म्हणते. चांगलं कव्हर केले बेबीनी, चांगलं कव्हर केले. मला सांग आपली पहिली किस कधी झाली? किस झाली आपली? त्याच्या मस्करी झालीच आहे. कसं आहे, पहिले दुसरे सगळेच लक्षात ठेवा, पण शेवटची कधी झाली याला महत्व आहे, हो की नाही? फालतूची माझं बडबड तर बंद लग्न कर आणि नाही मला सांग पहिली किस कधी झाली ते. सांगू? 13 डिसेंबर दुपारी 2 वाजता. 3 वाजता. नाही, प्लॅनिंग मी 2च केलेलं, उशीर तू केला ना नेहमी सारखा. गप रे. तुम्ही किती वाजता म्हटले? 3. हे 2ला सारस बागेत तुम्ही काय करत होते? मी मी पाहिले ना. मी वाट बघत होतो. नाही, ती बॉबकटवाली कोण होती? नाही तो Baby? मुलगा होता, झाडा मागं? तो मुलगा होता, तो माझा मित्र होता, तो फक्त जाडी म्हणून एकदा जरा. नाही झाड आलत होतं वहिनी, मी लांबनं बघितलं. माझं काय नाही बाबा तसं, मी काय हे नाही, पण मी सांगितलं आपलं. गप्प बसाव जरा. बेबी मला खरं सांग काय होतं? अरे पण शोच माझा आहे ना, मला 10 वेळा गप्प असं म्हणतात ते. सांगा त्यांना शो माझा बोलू आहे. नका. तुम्ही नाही, मी सांगतो. एक मिनिट, ही मुलाखत चालू आहे. मुलाखत घेणं हे माझं काम आहे. तुमचे जे काय जे पर्सनल मॅटर असतील ना, ते तुम्ही घरच्या कोर्टामध्ये सॉल्व्ह करा, इथं नाही. हे मी आत्ताच सांगतोय तुम्हाला. मला अहो, प्लीज, मी हायपर आमचं चेष्टा मस्करीतच नाही. आम्ही काही चिडत वगैरे नाही. चेष्टा मस्करीवर मला मस्करी आठवलं. चालली, मस्करी. नाही, चेष्टा मस्करीवर मला आठवलं. आपलं लग्न आठवते, तुला आठवलंच पाहिजे, आपलंच आठवणार. तर लग्नात काय झालं, लग्नात गेले लाईट, आणि यांचे एक कवचट काका होते, जेवायला बसले. लाईट गेले, ते जेवायला बसले, एकटे टकले काका. काय झालं, ते आहे जेवायला बसले, तर एकदम ठसका लागला. आठवते? हो, त्यांना काहीतरी झालं होतं. मला बिचारे, आठवत बिचारे. नाहीये नाही काय. काय झालं नव्हतं. ते जेवायला बसले, पाठीत गुद्दा घातला, बुक्काच घातला नाही. एक मिनिट, काय कशाची देतो? अरे जिथं मुका घ्यायला पाहिजे तिथं बुका देऊन आलाय तू. हो ते तर काहीच नाही. काहीच नाही. बेबी तुला आठवतंय तू बँकॉकला चालला होतास तुझ्या फ्रेंड्स बरोबर, पण तुझा सापडलाच नाही. हा, काय सापडला नाही? थांबा हो, पासपोर्ट. तसं तुम्हाला वहिनी मी पासपोर्ट सापडला नाही. पुढं हा, मग किचनच्या वरच्या माळ्यावर ठेवला. जा जाऊन घे. माझं चेष्टा मस्करी हो, चेष्टा मस्करी. त्याच्या वरती तुमच्या दोघांची चालली आहे, पण काम मला येतोय, कारण का आपण मॅरेज कपल चांगलं दाखवण्यासाठी आलो. काय झालं बेबी? बँकॉक. अरे चेष्टा मस्करी रे, सोड ना, आपण जाऊ. बँकॉक. बात झाली या शोची, आता चेष्टा मस्करी झाली. बस प्लीज. ट्रिंग ट्रिंग. फोन अलाउड नाहीये, रेकॉर्डिंग. थांबाव. हॅलो, कमाल आहे राव. तुझी आई माझ्यावर आरडाओरडा करते लाईव्ह शो मध्ये. आलो मी घरी येतो. पण एक मिनिट, तुमच्या लग्नाला 4 ते 5 महिने झाले, हा मुलगा कुठला काढला? नाही 4 महिने 5 दिवस आपण 6 तास आणि 7 मिनिटांपूर्वी. डिटेलिंग तुमचं मी त्यांना सल्यूट ठोकतो, पण अहो, एवढ्या जाऊ दे तो एवढं का आमचं बोलायला पेपर येत वर्क आहे? आधीच झालं होतं. आणि लग्नात माझं झालं. नसेल ते लेकरू. अरे तुमचं लेकरू नसलंय, तुम्ही असं कॅज्युअली, माझं नसलं लेकरू, एवढं कॅज्युअली. अहो, चेष्टा मस्करी आहे ना, कळतच नाही. आमचं चेष्टा पेपर मस्करी. वर्क तुमचं असतं. मला हसू रडू
मला प्रेक्षक हो, मला काही वाटतच नाहीये आता, कारण का चेष्टा मस्करीमध्ये त्यांनी सगळा एपिसोडच घालवलाय. तर माझं आयुष्य चेष्टा मस्करीमध्ये जायला नको. मला कार्यक्रम, मी तुमची रजा घेतो, तुमची परत एकदा माफी मागतो. आणि मला एक मिनिट कार्यक्रमाचा शेवट तरी घेऊ द्या. अरे 2 मिनिट. तुम्ही बोला ना तिथे, आम्ही इकडे बोलतोय. तसं बोला बोला कुठे संपलं का? चला महाबळेश्वरला. गेले का रे येडे एक नंबरचे. मी लग्न नाही करत आता, त्याची मला खंत नाही बाबा. हे तुम्ही पण विचार करून लग्न करा, आता अवघड असतं असं.